गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी डॉक्टर पूजा नितीन दुधगावकर, एम.कॉम नेट सेट GDC अँड इन PhD. मी सध्या कमला कॉलेज येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. आज आपण पाहणार आहोत की महिला उद्योजक म्हणजे काय. तर सर्वप्रथम जागतिक स्तरावर 1980 मध्ये कोपनहेगन, डेन्मार्क येथे संयुक्त राष्ट्र संघातर्फे महिलांसाठी संयुक्त राष्ट्रांचे दशक यावर जागतिक परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संधी व त्याबाबतच्या जबाबदाऱ्या, अपारंपरिक उद्योग क्षेत्रामध्ये महिलांना संधी, व्यवस्थापकीय पातळीवर महिलांची भूमिका इत्यादी विषयावर चर्चा होऊन महिलांसाठी एक कृती कार्यक्रम आखण्यात आला. त्या अनुषंगाने नोव्हेंबर 1981 मध्ये नवी दिल्ली येथे महिला उद्योजकांचे पहिले राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनामध्ये महिला उद्योजकांना व्यवसायासाठी जमीन, वीज पुरवठा व औद्योगिक परवाना याबाबत अग्रक्रम देण्याबाबत शिफारशी करण्यात आल्या. कर्ज पुरवठ्याबाबत सुलभ कार्यपद्धती, सल्लामसलत सेवा, केंद्रीभूत विपणन संस्था व प्रशिक्षणाच्या विशेष सुविधा याबाबत सुद्धा महिला उद्योजकांना प्राधान्य देण्याचे ठराव करण्यात आले. कोपनहेगनची जागतिक परिषद व भारतातील राष्ट्रीय संमेलन ह्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये महिला उद्योजक ही संज्ञा प्रथमच उदयास आली. जर महिला उद्योजक म्हणजे काय ही जर व्याख्या पाहायची म्हटली तर पहिली व्याख्या अशी आहे की महिलेने स्वतः पुढाकार घेऊन संभाव्य उपक्रमाची नवनिर्मिती करून, कल्पना विकसित करून त्यातील जोखीम स्वीकारून त्या नवकल्पनेच्या आधारे स्वतःच्या कर्तृत्वावर उपक्रम अथवा व्यवसाय क्रिया सुरू केल्यास ती महिला उद्योजक होय. तसेच A women enterprise means an enterprise owned and controlled by women with a minimum financial interest of 51% of the capital and giving at least 51% of the employment in the enterprise to the women. महिला उद्योजकांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. पहिलं जर फीचर पाहायचं म्हटलं तर पहिलं आहे की पुरुषांचा आधार. भारतातील महिला उद्योजकतेला पुरुषांचा आधार लाभला आहे. महिला उद्योजकतेच्या प्रारंभीच्या काळात तर महिलांचे नाव पुढे करून प्रत्यक्ष पुरुषांनी उद्योग सुरू केलेत व ते चालवण्याचे कामही केलेले आहेत. महिलांचा सहभाग अगदी नाममात्र स्वरूपाचा होता, परंतु सध्याच्या काळात आपण पाहू शकतो की महिलांचा सहभाग हा वाढलेला आहे. कुटुंबातील पुरुषांच्या पाठबळामुळे महिला उद्योजकतेच्या विकासाला निश्चितपणे हातभार लाभला आहे. दुसरा मुद्दा आहे की व्यावसायिक पार्श्वभूमी. भारतातील बहुसंख्य महिला उद्योजकांची पार्श्वभूमी व्यापारी अथवा व्यावसायिक कुटुंब अशीच आढळते. त्यांच्या माहेरी अथवा सासरी उद्योग अथवा व्यापाराची परंपरा असलेली दिसून येते. त्यामुळे महिला उद्योजकांच्या घराण्यामध्ये व्यावसायिक पार्श्वभूमी लाभलेली आढळते. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या महिला उद्योजकांचे प्रमाण प्रारंभी जास्त असले तरी आज हे प्रमाण कमी झालेले आहे. आत्ता ज्या सध्या ह्या महिला ज्या कार्यरत आहेत साधारणपणे 1975 नंतरच्या महिला उद्योजक ह्या पुढे आलेल्या आहेत. महिला उद्योजकांची ही पहिलीच पिढी होय. त्याचप्रमाणे जर पुढील वैशिष्ट्य पाहायचं म्हणले की महिला उद्योजक ह्या पहिल्या पिढीच्या असल्याने त्यांच्या उद्योजकतेवर व उद्योजकी कामगिरीवर व्यावसायिक घटकांपेक्षा कौटुंबिक घटकाचा प्रभाव अधिक पडलेला दिसून येतो. त्याच पद्धतीने जर महिला उद्योजकांचा विकास होण्याचे श्रेय हे शासकीय सवलतींना दिले जाते, कारण का भारतातील महिला उद्योजकांचा विकास सवलतीद्वारे झालेला दिसून येतो आपल्याला, कारण की केंद्र सरकारने महिलांसाठी विविध सवलती योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सर्वात जास्त जर भारतातील महिला उद्योजकांचा जर विकास हा कुठे झालेला आढळून येत असेल तर तो लघु उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने जास्त झालेला दिसून येतो आपल्याला. महिला उद्योजक ह्या पहिल्या पिढीतील उद्योजक असल्याने त्यांनी प्रथम लघु उद्योग क्षेत्र निवडले असावे. आज लघु उद्योग क्षेत्रात महिला उद्योजक आघाडीवर आहेत. त्याच पद्धतीने महिला व्यक्तिमत्वाचा प्रभाव देखील आपल्याला महिला उद्योजकांवर पाहायला दिसतो, कारण महिला व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्ये पुरुषांच्या व्यक्तिमत्वापेक्षा भिन्न असल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या उद्योजकीय कार्यशैलीवर व वर्तन पद्धतीवर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आढळून येतो. निवडीबाबत चोखंदळपणा असेल म्हणा किंवा भावनाप्रधानता असेल, टापटीपपणा असेल, नीटनेटकेपणा असेल इत्यादी जी गुणवैशिष्ट्ये आहेत महिलेकडे त्यांच्या कार्यशैलीवर निश्चितपणे आपल्याला प्रभाव आढळतो. त्याच पद्धतीने जर महिला उद्योजकांची वैशिष्ट्ये पाहायची म्हणले तर महिला उद्योजक म्हणून विभिन्न उद्योग क्षेत्रामध्ये त्या यशस्वीपणे वावरत असतात. कौटुंबिक जबाबदारी असतील म्हणा, मुलांचे संगोपन, स्वयंपाकघराची जबाबदारी, कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभाग अशा सर्व जी स्वरूपाच्या ज्या नैसर्गिक मर्यादा आहेत त्या आपल्याला आढळतात. त्याच पद्धतीने महिला उद्योजक ह्या सर्व प्रश्नांसोबत देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करताना दिसून येते. तेव्हा नैसर्गिक मर्यादा व वेगळे प्रश्न यावर महिला उद्योजक कशी मात करतात यावर त्यांचा विकास अवलंबून आहे.
महिला उद्योजकांच्या जर मर्यादित विकासाची कारणे पाहायची म्हटली आपण तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे की पुरुषप्रधान व्यवस्था म्हणजेच मेल डॉमिनेटेड सोसायटी, ज्यामध्ये उद्योग व व्यवसायामध्ये महिलांना फार प्रयत्न करून आपली क्षमता सिद्ध करावी लागते. कारण का पुरुषाचे जर अहंकार व वर्चस्व झुगारून व्यवसाय क्षेत्रात येणे अवघड होते. पुरुषांचा विरोध व नाराजी पत्करून पुढे येण्याची धडपड महिलांना करावी लागते. त्यामुळे महिला उद्योजकाच्या विकासाची गती तुलनेने मंद राहिली. त्याच पद्धतीने समाजाने पण महिलांवर घातलेली जी बंधने आहेत त्याच्यामुळे देखील आपल्याला महिलांचा जास्त विकास झालेला पाहायला दिसत नाही. कारण का ज्या प्रमाणात महिला सामाजिक व सांस्कृतिक बंधनातून मुक्त होऊ लागल्या त्याच प्रमाणात उद्योजक होण्याची प्रक्रिया देखील आता सध्या गतिमान होताना आपल्याला दिसून येते. कौटुंबिक जबाबदाऱ्या जर पाहायच्या म्हटल्या तर आपल्याला महिलांना आपापल्या उद्योगाच्या व्यवस्थापनेसोबतच काही महत्त्वाच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडाव्या लागतात. व्यवसायाचे व्यवस्थापन ही पूर्ण वेळ करायची क्रिया आहे व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून महिला उद्योजकांना आपल्या व्यवसायासाठी वेळ द्यावा लागतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे वेळापत्रक व व्यवसायाच्या कामाचे वेळापत्रक यामध्ये ओढाताण आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. कारण का महिलांची प्राथमिकता ही त्यांचं कुटुंब असतं. त्याच पद्धतीने भांडवलशाहीची समस्या हा देखील महिला उद्योजकांच्या मर्यादित विकासाचं प्रथम कारणच आहे. कारण का तर महिलांच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्यामुळे बँकाकडून अथवा वित्त संस्थांकडून कर्ज व भांडवल मिळण्याबाबत समस्या निर्माण होते. व्यवसाय सुरू करताना ही भांडवल उभारण्याची समस्या जास्त असते. त्याच पद्धतीने महिलांमध्ये काही उपजत गुण असले तरी जोखीम स्वीकारण्याबाबत योग्य ती क्षमता व मनोधैर्य त्यांच्या अंगी नसते. त्यामुळे संकटसमयी अथवा तातडीने निर्णय घ्यायच्या वेळेला त्यांचे अवसान गळून पडते. त्यावेळेला महिला ह्या कोणत्या तरी पुरुषावर अवलंबून राहतात. लहानपणी वडिलांवर, लग्नानंतर पतीवर, म्हातार वयात मुलांवर विसंबून राहण्याची त्यांची प्रवृत्ती आढळते. त्यामुळे त्यांच्यामध्ये जोखीम स्वीकारण्याचा हा गुण आपल्याला दिसून येत नाही. कारण त्या मानसिकदृष्ट्या हळव्या असतात. त्याच पद्धतीने समाजाचा विरोध देखील आपल्याला पाहायला मिळतो. कारण समाजाचं म्हणणं असं आहे की स्त्रियांनी चूल व मूल या पलीकडे जाऊ नये अशा विचारसरणीच्या लोकांकडून महिला उद्योजकांना विरोध केला जातो. महिलांनी नोकरी अथवा व्यवसाय करणे हे त्यांना पसंत असत नाही. त्यातही भारतीय समाज हा पुरुषप्रधान आहे. त्यामुळे भारतीय महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यास ते तयार नसतात. काही समाज घटकांचा हा विरोध वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त केला जातो. महिला उद्योजकांच्या विकासांमध्ये ह्या समाज घटकांतर्फे अडथळे निर्माण होतात. त्याच पद्धतीने अजून एक जर कोणता घटक असेल जो महिला उद्योजकांच्या मर्यादित विकासासाठी जबाबदार असेल तर तो आहे की बाजारपेठ व विपणनाचा प्रश्न. महिला उद्योजकांसमोर काही प्रमाणात वस्तूसाठी बाजारपेठेचा व विपणनाचा प्रश्न निर्माण होतो. बाजारपेठेबाबत माहिती मिळवणे, त्या आधारे विक्रीबाबत व स्पर्धेबाबत अनुमान करणे, विक्रीसाठी जाळे तयार करणे, मध्यस्थांची निवड करणे, विपणनासाठी प्रगत तंत्राचा अवलंब करणे इत्यादी गोष्टींबाबत वेळीच अचूक नियोजन करणे व निर्णय घेणे आवश्यक असते. हे प्रश्न सोडवण्यासाठी महिला उद्योजक कमी पडतात. शासनातर्फे बाजारपेठेचा व विपणनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सहाय्य केले जाते. तरीही महिला उद्योजकाच्या दृष्टीने हा विपणनाचा प्रश्न गंभीरच आहे. थँक्यू.